नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत करते। आता उन्हाळा सुरू आहे आणि आता कैऱ्या आलेल्या आहेत आणि उन्हाळ्यामुळे जेवणामध्ये जर एखादी चटपटीत कैरीचं लोणचं किंवा कैरीची चटणी असेल तर 2 घास जास्तच जातात। तर त्यासाठीच आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे आंबट तिखट अशी कैरीची चटणी। तर ही चटणी माझी आजी बनवायची तशी मी तुमच्याशी शेअर केली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे आणि ही मी सालासकट घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही जर तुमच्याकडे देशी किंवा त्याला जवार असं म्हणतात ती कैरी असेल किंवा केशर कोणतीही कैरी असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्यासाठी ह्या कैरीला मी हे अगोदर जे देठ असतं कैरीचं ते काढून घेतलेलं आहे आणि आता मी ही कैरी अशी सालासकटच चिरून घेणार आहे। तुम्ही इथे पाहू शकता ही कैरी चिरताना थोडीशी जड जाते, म्हणजेच या कैरीमध्ये आतमध्ये कोई बनलेली आहे। आता ही मी कैरी अशी चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये कोई बनलेली आहे, त्यामुळे ती चिरताना थोडीशी जड जाते। तर ही कैरी अशी आपण साईडनीच सगळी चिरून घेणार आहोत। तुमच्याकडे जर कोई बनलेली नसेल तर तुम्ही डायरेक्ट चिरून घेऊ शकता। आता ही माझ्या अशा प्रकारे माझ्याकडे ही किसणी आहे, तर मी ह्या साईडनी जे होल आहेत तर लांबट अशी, तर त्या साईडनी मी हे कैरी छान अशी किसून घेणार आहे। ह्या साईडनी कैरी किसली तर त्याचा किस असा लांबट आणि छान पडतो। तर इथे तुम्ही पाहू शकता ही सालासकट मी कैरी किसून घेतलेली आहे। तर आता इथे हा कैरीचा किस छान असा आपण बनवून घेतलेला आहे, तर तो मी या वाटीमध्ये काढून घेते आहे। आता ह्या वाटीमध्ये मी किसलेली कैरी काढून घेतलेली आहे। आता ह्या चटणीसाठी लागणारे आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी हे 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि हा माझा देशी लसूण आहे, तर ह्या लसणाच्या मी 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्ही 10-12 ऐवजी जास्त देखील घेऊ शकता, कारण लसणामुळे ही कैरी आपली खूपच छान लागते। या लसणाचा वास जर या कैरीमध्ये लागला तर त्यामुळेच ह्या कैरीची टेस्ट अधिकच छान होते। आता इथे मी कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये साधारणपणे 1.5 चमचा तेल घेतलेले आहे। तेल छान असे गरम होऊ द्यायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये 1 चमचा मोहरी घेतली आहे। मोहरी या चटणीमध्ये जास्तच घ्यायची आहे, कारण मोहरीमुळे ही चटणी खूपच चविष्ट लागणार आहे। तसंच यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घेतला आहे। हिंगामुळे देखील या चटणीला छान अशी चव येते। तसेच इथे मी हे 10-12 कढीपत्त्याचे पाने टाकले आहेत आणि आता आपण जे लसूण आणि जिरेचं वाटण करून घेतले होते ते वाटण देखील मी यामध्ये टाकलेले आहे। आता ही फोडणी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता ही फोडणी छान अशी मी परतून घेतली आहे। यामधला लसूण आपला छान असा परतलेला आहे। आता यामध्ये आपण किसून घेतलेली कैरी टाकलेली आहे। आता हा कैरीचा किस ह्यामध्ये छान असा ह्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आपण मोहरी खूप जास्त टाकलेली आहे, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता ही मोहरी देखील या चटणीमध्ये छान अशी दिसते आहे आणि ही चटणी चवीला देखील मोहरीमुळे खूप छान लागते। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये नंतर चवीपुरते मीठ टाकायचे आहे। आता ही हळद आणि हे टाकलेले मीठ नंतर ह्या कैरीच्या किसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 चमचा मी हे बॅडगी तिखट टाकलेलं आहे,
कलरचे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकू शकता. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. तर आता हे तिखट देखील या कैरीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे आपले सर्व मसाले या कैरीमध्ये छान असे आता मिक्स झालेले आहेत. या चटणीमध्ये आपण जे मीठ टाकले होते त्यामुळे या चटणीला थोडेसे पाणी सुटते. त्यासाठी आपण या चटणीला 1 मिनिटभर असं झाकण ठेवायचं आहे लो फ्लेमवरती. आता मी इथे हे 1 मिनिटभर झाकून ठेवले आहे आणि 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यामधील जे मिठामुळे पाणी झाले होते तर ते सगळं निघून गेलेलं आहे आणि ह्या चटणीला छान असं तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे छान अशी आपली ही कैरीची आंबट तिखट अशी लसणाचा फ्लेवर असलेली छान अशी कैरीची चटणी तयार आहे. तुम्हाला मी इथे ही दाखवते जवळून ही किती छान अशी आपली चटणी तयार आहे. ती पाहता क्षणी खावीशी वाटते. तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगल्स पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.